मित्रांनो हे बघा, हे आहे दिवे आगार बीच. आतापर्यंत सगळ्यात सुंदर बीच मी म्हणू शकतो. हे बघा इथे किती सुंदर अशी झाडे आहेत. हवा. आपण आलो आहोत श्री रूपनारायण मंदिर ह्या साईडला आणि इथे आहे श्री सुंदर नारायण मंदिर. तर ही तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. ही ट्रॅफिक अजून पुढे आहे. मोठ्याच मोठ्या रांगा आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे डे 2 श्रीवर्धन बीचचा. आम्ही आज इथेच पुन्हा एकदा एक दिवस एक्सटेंड करत आहोत. पण आता आम्ही जाणार आहोत आरवी बीचला. चला. आता जर इथे जर बघितलं तर मग इथे शेजारीच रोड आहे आणि हा असा सीनिक व्ह्यू तुम्हाला दिसतोय. सकाळचे आता वाजलेत 8:30 आणि बघा काहीच गर्दी नाही आहे. बीचला आलेलो आहोत आपण. इथे मस्त वाटतं एकदम समुद्र किनारा. खूप सुंदर सकाळ आहे इथे. ओ माय गॉड, वी स्पॉटेड हिअर साधू संत. काय करता हे? आणि हे छोटंसं पिल्लू कुणाचं आहे? हे तर पूर्ण व्हिडिओचं हेच करतोय, हायलाइट. मित्रांनो तुम्ही बघितलं ते राघवने किती मज्जा केलेली आहे. अजून पण त्याचं मन नाही भरलेलं. तो सध्या मात्र त्याला खेळायची खूप खेळायची आहे. पण आता आम्हाला जायचं आहे दिवे आगार बीच. तो चला मित्रांनो आपण आता तिकडे भेटू. परत खेळूया. राघव रडू नको. अजून थांबायचं होतं आम्हाला अजून जास्त, पण राघवने खूपच माती खेळायला लागलाय आणि मी डोक्यात पण टाकायला लागलाय. स्वतः चाललोय. आय ऑल्सो लव्ह यू तृप्ती. गाईज आम्ही जस्ट आरवी बीचमधून निघालो होतो. आम्ही थोड्या वेळापूर्वी तिकडे होतो. पण तुम्ही आता बघू शकता की हा सिनिक व्ह्यू किती भारी दिसतोय. एकदम भारी आहे. हा इथून घाट आहे. आता आम्ही इथून दिवे आगार बीचला जाणार आहोत. आणि इथे हे कोंडिवली बीच आहे किंवा कोंडिवली गाव म्हणतात. इथे गाव आहे त्याच्यामुळे याला कोंडिवली बीच पण म्हणतात आणि आरवी बीच पण असं म्हणतात. तुम्ही बघू शकता किती भारी दिसतं एकदम. म्हटलं की मला ते फ्लावर्स पाहिजे. चौर बांधतोय ती मला फ्लावर्स. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत सुवर्ण गणेश मंदिर दिवे आगार इथे. तर इथे गणपती मंदिराचं आम्ही दर्शन घेऊया. इथेच आम्ही गाडी पार्क केलेली आहे. इथे चरम चरम आम्ही जाम खाऊ राहिलो. जाम खातोय जाम. राघव, हे राघव हॅलो कर. राघवचे कारनामे. राघव टाटा. टाटा. मित्रांनो आता आपण आलो आहोत श्री रूपनारायण मंदिर ह्या साईडला आणि इथे आहे श्री सुंदर नारायण मंदिर. सो इथून जवळच दिवे आगार बीच आहे. देवाचे इथे 10 अवतार इथे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. काका ही मूर्ती ओरिजिनल आहे का? हो.
नाक वगैरे ते भंगलेलं दाखवलेलं ते आता काय म्हणतो ती बनवली मदत केली. मित्रांनो, हे आहे सुंदर नारायण मंदिर. रूप मंदिराच्या शेजारी हे यांचं मंदिर आहे. लकीत जुनं मंदिर इथे आहे. गाईज, हे आहे मॅनग्रुव्स म्हणजेच कांदळवन. तर इथे शासनाकडून बंदी आहे वीजतोड पेटवणे किंवा वृक्षतोड करणं, शेती करणं, कचरा टाकणं, कारण हे किनाऱ्याचं, समुद्र किनाऱ्याचं रक्षण करत असतं. इकडे शॉपिंगसाठी मस्त आहे ना ग, कपडे वगैरे इथून घेता येईल. हां, राघवला डक पण घेतलंय, बॉल्स वगैरे हे. राघवला डक पण घेतलाय त्याला. मित्रांनो, मुलं इथं क्रिकेट पण खेळत आहे बीचवरती बघा. तनु, हा दिव्यागर बीच आहे. पण ते डोंगर पासून तर पार तिकडं लांब पार जेवढे झाडं दिसतात ना तेवढा बीच आहे. लय मोठा बीच आहे. आणि एकतर काल भरती आली होती, पार पूर्ण पाणी ना तिथपर्यंत होतं, तिथपर्यंत. आणि श्रीवर्धनला पण. मित्रांनो, इकडे भरपूर प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत. इथे याला म्हणतात की बनाना राईड. ओके, आता तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, हे दोघे जण कसे बसलेले इथे, आणि त्याच्यासाठी ती बोट त्या दोरीने त्यांना हे केलेलं आहे. आता यांची राईड संपलेली आहे. इकडे बघू शकता. थोडं धोकादायक आहे, पण मग तरी एक ॲडव्हेंचरस राईड आपण म्हणू शकतो त्या पद्धतीचं आहे. सो दिव्यागरला अशा पद्धतीने आपण वॉटर स्पोर्ट्स पण खेळू शकतो. आमची गरीब गाय बघा, राघव. डोक्यामध्ये टोपी ठेवत नाही, आम्ही ओढणी पाडून त्याला हे केलं डोक्याला बांधायला, कारण ऊन खूप आहे. बाय. मित्रांनो, आता आम्ही आहोत दिव्यागर बीचला. आता आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. आता आम्ही मानगावला पोहोचलो आहे, पण इथे खूप ट्रॅफिक आहे, खूप. बापरे, किती गर्दी. सौरभ, बरं झालं आपण विकेंडच्या आधी चालू. मित्रांनो, आपण आता मानगावच्या पण जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर पुढे आहोत, मे बी 3 ते 4 किलोमीटर. तर ही तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. ही ट्रॅफिक अजून पुढे आहे, मोठ्याच मोठ्या रांगा आहे. थांबायचं नावच नाही. मला वाटलं आता बंद होईल थोड्या वेळाने. या लोकांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे, बापरे. आता यांना जवळजवळ इथूनच, आम्हाला इथे यायला 2 तास लागले, यांना इथून श्रीवर्धन जायलाच 4 तास लागतील मला असं वाटतं. 2 व्हीलरवरती जे लोक प्रवास करत आहेत त्यांचं अवघड आहे, कारण जायलाच जागा नाही. आणि पोलीस पण आहेत तिकडे मानगाव मध्ये मेन चौकात, पण तरी एवढं पण हे नाहीये, कारण ही लाईन आता मोठी होत चालली. थांबायचं नाव नाही घेते सिरियसली. सकाळी मला असं वाटलं सकाळी ठीक आहे, पण दुपारी पण एवढी गर्दी. म्हणजे इथं लोक पण आराम करताय झाडाखाली, कारण आता ऑप्शन नाही दुसरा. सौरभ कडून सल्ला आहे ह्या लोकांना की प्लीज रिटर्न चला, आता जाऊ नका प्लीज. बाबांनो, रिटर्न जा. तुम्हाला खूप इथून ट्रॅफिक आहे, मारण्याचा खूप एक चान्स ट्रॅफिक तरी आहे. पुढे गेल्या. नमस्कार मित्रांनो. तर आम्हाला पोचायला जवळजवळ संध्याकाळचे 4:30-5 झाले होते. तर त्याच्यानंतर आम्ही खूप चांगली झोप घेतली आहे. तर आत्ता वाजले आहेत 8:30, आणि आत्ता मी राघवला घेऊन चाललो आहे त्याला खेळायला ग्राउंडवरती, म्हणजे सोसायटीचं जे पोडियम आहे तिथे. इकडे स्कूटी पण आहे, ती बऱ्यापैकी घाण झाली, 2-3 दिवस झाले. तिच्याकडे लक्ष नाही दिलं गेलं, त्याच्यामुळे भरपूर. आता उद्या मस्तपैकी साफसफाई करू स्कूटीची.